ट्रकच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे। हा अपघात इतका भीषण होता की महिलेच्या अंगावरून ट्रक गेली आणि या महिलेचा टायर खाली अक्षरशः चेंदामेंदा झाला। आम्ही आपल्याला दाखवू देखील शकत नाही अशा पद्धतीचे हे व्हिज्युअल्स आहेत। नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। पंचवटीतील मेरी रासबिहारी लिंक रोड या ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडलाय। एका 40 वर्षीय महिलेला शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने धडक दिली। महिलेला पाठीमागून जोराची धडक दिली आणि यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला। क्रांती पाटील असं मयत झालेल्या महिलेचं नाव। या महिलेच्या शरीरावरून हा ट्रक भरधाव गेल्याने महिलेच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। महिलेचे शव हे अक्षरशः फावड्याने उचलावे लागले, इतका भीषण पद्धतीने हा अपघात झालाय। यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला। परिसरात स्ट्रीट लाईट असताना देखील नेहमी हे स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असतात। तसेच या ठिकाणी छोटा रस्ता आहे ज्याच्या मध्येच डिव्हायडर आहे, त्यामुळे 4 पदरी रोड करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली। आज या ठिकाणी रात्री रासबिहारी रोडला क्रांती नावाची महिला आहे, त्या महिलेला एका ट्रकवाल्याने उडून निघून गेला। आम्ही त्याला बघितलं, एकदम भरधाव वेगाने, त्यांना लाईटमध्ये दिसली नाही, स्ट्रीट लाईट बंद येते, हे डिवायडर टाकून ठेवलेले। असे खूप सारे ऍक्सिडेंट होतात इथं, ना प्रशासनाचं लक्ष ना कुठल्या कोणाचं या ठिकाणी लक्ष नाहीये। तर ह्या ठिकाणी या महिलेला न्याय भेटला पाहिजे आणि ज्यांच्यामुळे जे लाईट बंद आहे त्यानंतर हे डिवायडर टाकून ठेवलेले बिनकामाचे, यांच्यावर सदुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे आणि त्या महिलेला न्याय भेटला पाहिजे। यानंतर असं कुठल्याही घटना घडली नाही पाहिजे इथं, एवढं बोलतो मी। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।